व्यासपीठावरती केला जाईल. थोडा आवाज डबल मारतोय. हॅलो, चला जाऊया. या ठिकाणी आपण पाहतो आमचे डीजे मास्टर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. चला डीजे मास्टर, 2 दिवस डीजे अनिलच्या माध्यमातून ही चांगली पर्वणी, आमचा आवाज तमाम क्रीडा रसिकांपर्यंत शाबूत ठेवला. मनोरंजनात्मक कामगिरी, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चेतनजी गायकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. त्यानंतर आमची ऑफिशियलची संपूर्ण टीम, ऑफिशियलची संपूर्ण टीम, चला सर्वांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्व ऑफिशियल चला. आवाज थोडा करकर करतोय का हो? आतापर्यंत चांगलं झालं, सन्मान झाल्यानंतर बिघडले, कसं व्हायचं? चला ऑफिशियल टीम ज्यांनी उत्तम दर्जाची कामगिरी म्हणायला गेलं तर या सामन्यांमध्ये संजीवनी आत्मा या स्पर्धेचे म्हणायला गेलं तर कोण असतील तर ते आमचे अंपायर पंच या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण स्क्वॉड पंचांचा आपण पाहतोय. अतिशय उत्तरोत्तर कामगिरी तुमच्या माध्यमातून करत राहावी हे सदिच्छा या व्यासपीठावरती व्यक्त करतो. आणि अशा स्पर्धा सातत्यपूर्ण तुम्ही ही मशाल पेटत ठेवा अंपायरची. तदनंतर आमचे दुसरे ऑफिशियल काही क्षणातच प्राइज सेरेमनी आपल्या समोर. थोडा सिस्टम प्रॉब्लेम येतोय, जरा बघा काय. तदनंतर मी विनंती करेल आमची लाईव्हची टीम या जरा प्लीज एकाने या. ओम साई हॅलो हॅलो यस. तदनंतर आपण जाऊयात ज्यांच्या विद्यमानाने स्पर्धा आमच्या खेम्यात आली ते आमचे जवळचे सहकारी मित्र स्वीट वाईस ऑफ बदलापूर श्रवणजी धुमाल सर. श्रवणजी धुमाल सर अगदी उभारता सितारा समालोचन जगता मधले, त्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तदनंतर आपण कॅमेरामॅन तुमचे सुद्धा कौतुक आणि हा त्यांच्याकडे तर मी बिलकुल जाणार आहे. अगदी चांगली छायाचित्रण ज्यांनी टिपली या स्पर्धेची उत्तम फोटोग्राफर आमचे सॅम लोंढे ज्यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यांचा फोटो कोण काढेल हा प्रश्न आहे, परंतु आमच्याकडे आता मोबाईल आहे त्यामुळे मोबाईल मध्ये त्यांचा फोटो टिपला जाणार. कॅमेरा दाखवा, कॅमेरा पहिला. यस, हा हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्यांच्याकडे हवंच समजेल मला पण आता अनुभव घ्यायला लागेल त्यांचा. आणि तदनंतर संपूर्ण जवळजवळ 24 टीमने या स्पर्धेत सहभाग नोंदवलाय. आपल्या 24 टीमचं सुद्धा कौतुक करेल. त्यानंतर युवा सेनेचे आमचे मित्र उमेशजी यादव यांचा या ठिकाणी उमेशजी सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती त्वरित मी या ठिकाणी करतोय. ओ मामा, तुषार मामा या इकडं.
मामांचा भाच्याकडे लक्ष नाही. होईल होईल सगळं होईल. जीपीएल तरार गायकर प्रीमियर लीग 2025 अगदी चमचमत्या ट्रॉफी पर्यंतचा प्रवास आणि तदनंतर आपण पाहतोय पहिलं प्राइज 30,000 रुपीज ओनली आणि त्यानंतर सेकंड प्राइज 15,000 रुपीज ओनली. फार चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ही उच्चांक जीपीएल गायकर प्रीमियर लीग. चेतन सर तुमचं सुद्धा कौतुक. ही स्पर्धा आयोजन करणं तितकं सोपं नसतं. या स्पर्धेसाठी पाठबळ तितकं महत्वाचं असतं आणि या पाठबळामध्ये आर्थिक सहाय्य या सगळ्या गोष्टी फार मिळून याव्या लागतात आणि त्याच्यासाठी तुमचा एकोपा टिकून राहणं फार गरजेचं आहे. जावसईकरांनी जी साथ या आयोजनाला दिले त्याबद्दल जावसईकर तुमचं सुद्धा मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो. चांगलं देखणं आयोजन आहे. मी कालपासून म्हटलं की आयोजनाच्या प्रेमात पडावं. इतकं सुंदर आयोजन आहे. कारण फक्त माझी जी इच्छा आहे गायकर साहेब ती पुढच्या वर्षी पूर्ण करावी ही माझी कळकळीची विनंती आहे. भले पुढच्या वर्षी आम्ही कॉमेंट्रीला असो नसो परंतु ओव्हरमच्या नाईटच्या मॅचेस तुमच्या माध्यमातून घडावे आज विभागात ही फार मोठी इच्छा आहे. चला जाऊया अगदी प्राइज सेरेमनीकडे. माईक सपोर्ट करेल अर्थातच श्रवणजी धुमाल सरांकडे ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने लीड केलंय. गेले अनेक वर्ष पर्व तिसरं आहे आणि श्रवणजी धुमाल सरांचा हातखंडा या स्पर्धेवरती पकड मजबूत आहे. गतवर्षी सुद्धा त्यांनी या स्पर्धेला लीड केलं होतं. यावर्षी सुद्धा ते लीड करताना दिसून आले. खरं म्हणायला गेलं तर काल आमच्यासाठी एकच दिवस दिला होता परंतु काय त्यांना वाटलं आमच्यावरचं प्रेम त्यांना पुन्हा एकदा खेचून आणलं आणि त्यांनी सांगितलं की उद्याही सर तुम्हाला कंटिन्यूच करायचे. थोडा टेन्शन मध्ये आलो परंतु असो त्यांच्यासाठी यावं लागलं पुन्हा एकदा. यस ज्या क्षणाची खऱ्या अर्थाने आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आपल्या भेटीला आलाय. यासाठी केला होता हट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि ते शेवटचा क्षण आज गोड होत असताना अगदी प्रेक्षक वर्गांचं मांडवरांचं दानशूर दात्यांचं क्रीडा रसिकांचं सर्व संघांचं सर्व खेळाडूंचं आमचे MTC-live.in आमचे ऑफिशियल पंच आमचे ऑफिशियल कॅमेरामन आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर DJ ऑपरेटर प्रत्येकाचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करतोय. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अगदी सर्वप्रथम आपण देणार आहोत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल ज्या क्षेत्ररक्षकांना खऱ्या अर्थानं आपले 100% कमिटमेंट आपल्या संघाला दिले आणि 100% एफर्ट्स आपल्या संघासाठी लावले असा DMMB या टीमचा विकेट कीपर रवी ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पण आपल्या शुभ असते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा किताब आपण देणार आहोत. त्यानंतर यस त्यानंतर एक सन्मान आपण असा करणार आहोत अगदी आमच्या एका फोन कॉल वरती सातत्यानं धावत येणार हे आवाज आहे आणि या आवाजाने आपल्या आवाजाच्या जोरावरती संपूर्ण महाराष्ट्र गाजवलाय. अर्थातच आमचे साथी समालोचक आमचे अत्यंत जवळचे बंधुतुल्य मित्र जेणेकरून आमचे जणू काय मोठे बंधू आहेत. अर्थातच संदीपजी बोराडे सर यांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. संदीपजी बोराडे सरांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार या स्पर्धेचे सर्व आदरणीय सन्माननीय चेतनजी गायकर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अशी साथ तुमची आम्हाला या स्पर्धेमध्ये लाभत राहू
हीच अपेक्षा असेल. त्यानंतर देऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. ज्या गोलंदाजानं गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अगदी फलंदाजांना नाचवलं आणि ज्या गोलंदाजानं गोलंदाजी करत असताना ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये तब्बल 8 विकेट संपादित केल्या. एका विकेटसाठी 3 पॉइंट, 8 विकेट त्यांना संपादित केल्या, अर्थात तब्बल 24 पॉइंट ज्या गोलंदाजच्या नावावरती राहिले. असा गोलंदाज कोण असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज? आवाज हवा तसा येत नाहीये. कोण असेल? या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज वन अँड ओनली अनिकेत नसून, अकीब देखील नसून, मुंबईचा वडापाव नि लोणावळ्याची चिकी बेस्ट बॉलरचा किताब देतोय अंबरनाथचा विकी. विकीला देऊन आपण इथे सन्मानित करतोय. अगदी विकीसाठी एक टॅगलाईन बनली. कैलास साहेबांच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलरचा किताब आपण विकीला देऊन सन्मानित करतोय. अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जणू काय बॅटरला नाचवलं आणि या बेस्ट बॉलरच्या ट्रॉफीवरती आपलं नाव त्यांना कोरलं. व्हेरी वेल पेड विकी, तुझ्या पुढील वाटचालीस तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. ज्या बॅटरला खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना खोड्याने धावा कुठल्या आणि ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाला तब्बल 45. कोण असेल या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज? एनी गेस? कोण असेल? अकीब होता, अनिकेत होता, बरेचसे खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॅटरच्या रेस मध्ये होते. पण प्रत्येक खेळाला बीट करून ज्या बॅट्समनच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्या तब्बल 45. रोज 11 या टीमचा अकीब नसून DMMB या टीमची रणमशीन अनिकेत ठरलाय या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. आपल्याला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समनच्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं. सुनीलजी मिश्रा साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते हा किताब आपण देणार आहोत. मिश्रा साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन आपण अनिकेतला त्या सन्मानित करतो. भरपूर चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. सिरीजच्या रेस मध्ये देखील होता. यस, त्यानंतर देणार आहोत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. खऱ्या अर्थानं तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि 24 संघांमधून 22 संघांना बीट करून भरपूर चांगला खेळ त्या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. कालचा दिवस या संघानं गाजवला पण शेवटच्या पात्रामध्ये कुठेतरी त्यांना अपयश त्यांच्या पदरामध्ये दाखल झालं. असा DMMB हा संघ ठरलाय या स्पर्धेतील रनरअप. चला DMMB विनंती असेल या आपण. यस, सर्व मान्यवरांना विनंती असेल या आपण. सर्वांच्या शुभ हस्ते आपण रनर अप तब्बल 15,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक देऊन आपण DMMB या संघाला इथे सन्मानित करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा पाहिजे मित्रांनो. तुम्ही टाळ्या वाजवा तर येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासाठी देखील टाळ्या वाजतील यात मात्र काही शंका नाही आहे. भरपूर चांगला खेळ या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या मोमेंटला कुठेतरी अपयश त्यांच्या पदात आलं.
तदनंतर देऊयात ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो 24 संघ बरेचसे खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि क्रिकेट म्हटलं तर सर्व खेळाडूंना या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं स्वप्न असतं पण ज्या खेळाडूनं हे स्वप्न पूर्ण केलं तब्बल गोलंदाजी करत असताना त्यांना विकेट संपादित केल्या 2 बॅटिंग करत असताना धावा त्यांना बनवला 45 एका विकेटसाठी 3 पॉइंट अर्थात 2 विकेट त्यांना संपादित केल्या 6 पॉइंट गोलंदाजी करत असताना बॅटिंग करत असताना 45 पॉइंट 45 + 6 अर्थातच मालिकावीर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण असेल सांगण्याची गरज नाहीये चॅम्पियन इज द चॅम्पियन रोज 11 या टीमचा ट्रम्प कार्ड अकीब ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज विजयजी पांडे साहेबांना विनंती असेल विजयजी पांडे साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण मालिकावीराचा किताब इथे अकीबला देऊन सन्मानित करतोय एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे अकीबसाठी क्या बात आहे तब्बल 51 पॉइंट्स आपल्या नावावरती केले आणि या स्पर्धेतील मालिकावीराच्या ट्रॉफीवरती या खेळाडूचं नाव आपलं कोरलं अकीब सोबत चर्चा आपण जरूर करू यस अकीब खऱ्या अर्थानं काय म्हणाल या मालिकावीराच्या ट्रॉफीवरती आपण नाव कोरलं आणि कशी फिलिंग्स आहे अरे भाई अच्छा लगा सर और मतलब क्या अरे बोलने नहीं होता है सर प्लीज यस अकीब जास्त बोलत नाही पण अकीबची बाट भरपूर मोठ्या प्रमाणात बोलते चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम रोज 11 इज द चॅम्पियन 24 संघ या स्पर्धेमध्ये 23 संघांना बीट करून या चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव त्यांना कोरलं तो संघ आहे रोज 11 प्रीमियर लीग ही ट्रॉफी देऊन रोज 11 या टीमला आपण सन्मानित करतोय मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंचा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम यस या वर्षामध्ये ही स्पर्धा थाटामाटात पार पाडली येणाऱ्या वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये आणखीन काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न आमच्या गायकर्स फॅमिलीचा असेल अगदी मोनिश दादांचा आम्ही शुभ सन्मान करणार मोनिश दादा या आपण आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल मान्यवरांचं दानशूर दातांचं सर्व प्रमुख पाहुण्यांचा आम्ही पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय आमचे चेतन दादा म्हटले तर सातत्यानं काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांच्या माध्यमातून होत असतो या पर्वामध्ये ही स्पर्धा थाटामाटात पार पडली आणि येणाऱ्या पर्वामध्ये
या स्पर्धेमध्ये काहीतरी आगळं वेगळं आणखी नवीन करण्याचा प्रयत्न आमचे चेतन दादा आणि संपूर्ण जावसाई टीम नक्कीच करतील, यात मात्र काही शंका नाहीये. आणि ही स्पर्धा इथेच संपली असा मी जाहीर करतो आणि मी समालोचक श्रवण दिगंबर तुम्हाला खरं बदलापूर इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय आणि जय क्रिकेट.